Hi friends, I am Shinde teacher. Now we are going to learn the lesson name of Androclus and the lion. Let's see first paragraph of the lesson. Long ago there lived a kind, gentle and courteous man called Androclus. खूप वर्षापूर्वी तेथे एक माणूस राहत होता. बघा ती व्यक्ती अँड्रोक्लसचं नेचर दिलेलं आहे बघा. त्याचा स्वभाव दिलेला आहे. तो बघा कसा होता, काइंड, दयाळू, जेंटल, प्रेमळ आणि कर्टेअस रिस्पेक्टफुल. आणि पुढे पण मिनिंग दिलेलं आहे बघा, पोलाइट म्हणजे नम्र. बघा तो कर्टेअस होता, दयाळू होता, प्रेमळ होता आणि त्या व्यक्तीचं नाव होतं अँड्रोक्लस. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. पण त्याचा जो मालक होता तो खूप क्रुएल होता. क्रुएल, विकेड, WICKED. तो खूप दुष्ट होता. इन दोज डेज किंग्स, नोबल्स अँड अदर वेल्दी मेन यूज पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. इन दोज डेज म्हणजे त्या दिवसांमध्ये, त्या काळी जे किंग्ज होते, जे राजे महाराजे जे होते, आणि त्याचबरोबर जे वेल्दी म्हणजे श्रीमंत, जे श्रीमंत लोक होते ते गरीब लोकांना ॲज अ स्लेव्ज म्हणून त्यांची वापर करून घेत असत. स्लेव्ज म्हणजे गुलाम. म्हणजे श्रीमंत लोक जे गरीब लोकांना गुलामाची वागणूक देत असत. अँड्रोक्लस वॉज अ स्लेव्ह. आणि हा जो अँड्रोक्लस होता तो सुद्धा गुलाम होता. द स्लेव्ज वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर्स. वेअर फोर्स म्हणजे जबरदस्तीने कामाला लावणे. आता बघा, गुलामांना हे जे मास्टर्स होते ते जबरदस्तीने कामाला लावत असत. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर टोल्ड देम. त्यांचे मालक जे काही काम सांगतील ते गुलामांना सगळी कामं करावी लागत असत. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. राईट्स म्हणजे हक्क. त्यांना कोणतेही फ्रीडम स्वातंत्र्य, त्यांना कोणतेही स्वातंत्र्य, त्याचबरोबर कोणतेही हक्क नव्हते. इवन व्हेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर्स. एवढंच नाही तर हे गुलाम त्यांच्या मास्टर्स सोबत अतिशय अनहॅपी होते, अतिशय दुःखी होते. दे कुड नॉट लिव्ह हिम. एवढंच नाही तर हे जे गुलाम होते ते गुलाम ह्या मालकांना सोडून जाऊ शकत सुद्धा नव्हते. आता याचं कारण काय होतं बघा, पुढे सांगितलेले, दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर्स हाऊएव्हर विकेड ही माइट बी. आता बघा, बाउंड बाय लॉ मिनिंग दिलेले बघा, स्ट्रिक्टली फोर्स टू फॉलो द लॉज म्हणजे कायद्याने बांधलेले असणे. आता बाउंड हे पास्ट बघा सेकंड फॉर्म आहे आणि त्याचं पास्ट पार्टिसिपल म्हणजे थर्ड फॉर्म सुद्धा बाउंड आहे. आता याचा फर्स्ट फॉर्म जो आहे तो आहे बाइंड, BIND. टू बाइंड म्हणजे बांधलेले असणे आणि सेकंड फॉर्म बाउंड, थर्ड फॉर्म बाउंड. आता बघा, बाउंड बाय लॉ म्हणजे कायद्याने बांधलेले असणे. कारण हे जे मास्टर्स होते, ह्या मास्टर्सने गुलामांना कायद्याने बांधलेले होते. म्हणजे त्यांच्याकडून एक करार केलेला होता, बॉन्ड, ॲग्रीमेंट केलेलं होतं आणि त्या ॲग्रीमेंटनुसार त्यांना त्यांचीच सेवा करावी लागत असेल. हाऊएव्हर तथापि, विकेड ही माइट बी. विकेड दुष्ट. जरी मास्टर दुष्ट असले तरी त्यांना त्यांची सेवा करावी लागत असत. आता सेकंड पॅरेग्राफ बघू बघा. अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विकेड मास्टर. आणि अँड्रोक्लसला त्याचा जो मास्टर होता तो अतिशय हार्टलेस म्हणजे निर्दयी आणि त्याचबरोबर दुष्ट असल्यामुळे अजिबात आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार्व हिज स्लेव्ज. टू स्टार्व म्हणजे उपासमार करणे. त्याचा जो मास्टर्स होता त्याला तो गुलामांची उपासमार करत होता. अँड ऑफन विप देम. विप मीन्स चापकाने मारणे. ऑफन, ऑलवेज. आणि जो मास्टर्स होता तो गुलामांना नेहमी चापकाने मारत असे, त्याचबरोबर उपाशी ठेवत असे. अँड्रोक्लस फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. टू सर्व, सेवा करणे. अँड्रोक्लसला त्यावेळेस असं वाटायचं की मृत्यू याच्यापेक्षा खूप चांगला आहे, बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. म्हणजे अशा मास्टरची, अशा मालकाची सेवा करण्यापेक्षा मृत्यू आलेला कधीही चांगला, असं अँड्रोक्लसला वाटत असेल. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट ही एस्केप फ्रॉम द क्लचीस ऑफ हिज क्रुएल मास्टर. आणि बघा, असा एक चान्स अँड्रोक्लसला
मिळावा अशी तो त्याची वाट बघत होता. ही एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. आता बघा, क्लचेसचं मिनिंग दिलेले टाईट होल्ड. याचं क्लचेस म्हणजे तावडीतून, ग्रास्प, GRASP, तावडीतून म्हणजे ताब्यातून बघा. आणि त्यावेळेस तो संधीची वाट पाहत राही. अखेर एकदा त्याला संधी मिळालीच. तो क्रूर मालकाच्या कचाट्यातून सुटण्यात यशस्वी झाला. आता टू एस्केप म्हणजे सुटका करणे, आणि तो त्याच्यामधून सुटका करण्यास त्याला यश मिळालं. पुढचा पॅरेग्राफ बघा. नाऊ ऑल्दो अँड्रोक्लस हॅड दस रन अवे, ही वॉज नॉट अ कावर्ड. कावर्ड म्हणजे बघा मिनिंग दिलेले, वन हू गेट्स इझिली अफ्रेड म्हणजे भित्रा. आता अँड्रोक्लस त्याच्या तावडीतून, त्या मालकाच्या तावडीतून जरी सुटला होता, ही वॉज नॉट कावर्ड, तरी तो भित्रा नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट, आणि त्याने शेल्टर निवारा, आणि त्याने जंगलामध्ये एक निवारा शोधला, मिळवला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बिस्ट दॅट रोम द फॉरेस्ट. आता बघा, बिस्ट ॲनिमल्स. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बिस्ट, तो जंगली प्राण्यांना घाबरत नव्हता. दॅट रोम द फॉरेस्ट, टू रोम भटकणे. इव्हन तो पूर्ण जंगलामध्ये हिंडत होता आणि तो जंगली प्राण्यांना घाबरत सुद्धा नव्हता. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. डिड नॉट माइंड म्हणजे त्याला काही हरकत नव्हती का त्याच्या डोक्यावर कोणतंही त्या जंगलामध्ये छप्पर नव्हतं. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज बर्ड टू गो व्हेअर एव्हर ही विश. आणि त्याचबरोबर तो खूप आनंदी होता. का आनंदी होता बघा, ही वॉज फ्री ॲज अ बर्ड, तो पक्ष्यांप्रमाणे कसा झाला होता, फ्री झाला होता, मुक्त झाला होता. टू गो व्हेअर एव्हर ही विश, आणि त्याची जिथे इच्छा असेल, विश इच्छा, जी इच्छा असेल जेथे कुठे जाण्याची, तो पक्ष्यांप्रमाणे कुठेही हिंडू शकत होता, आणि त्यामुळे तो आनंदी होता. पुढचा पॅरेग्राफ बघा. वन डे ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट, टू वॉन्डर भटकणे. एक दिवस तो जंगलामध्ये भटकत असताना, ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन, आणि अचानकपणे तो एका सिंहाच्या समोरासमोर, फेस टू फेस, समोरासमोर आला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. त्याची पहिली रिॲक्शन, पहिली प्रतिक्रिया अशी होती, वॉज टू टर्न म्हणजे मागे वळावे, अँड फ्ली. आता बघा, फ्ली हा तुमच्यासाठी नवीन वर्ड आहे. टू फ्ली मीन्स टू रन अवे म्हणजे पळून जाणे, च्यापासून पळून जाणे. आता बघा, टू फ्ली हा फर्स्ट फॉर्म आहे. सेकंड फॉर्म आहे त्याचा फ्लेड, FLED, आणि थर्ड फॉर्म पण फ्लेड आहे, FLED. लक्षात ठेवा, फ्लेड आणि फ्लेड. तर बघा, त्याची पहिली रिॲक्शन अशी होती का मागे वळावं आणि तिथून त्या परिस्थितीपासून पळून जावं. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव ऑन सीइंग हिम. आणि त्याने बघितलं, तो जो सिंह होता, त्या सिंहाने याला पाहिल्यानंतर कोणतीही हालचाल केली नाही. हे अँड्रोक्लसच्या लक्षात आलं. इट नायदर ग्रोल्ड नॉर रोअर्ड. आता बघा, ग्रोल्ड म्हणजे गुरगुर करणे. त्या सिंहाने कोणतीही गुरगुर केली नाही. नॉर रोअर्ड, रोअर्ड म्हणजे गर्जना करणे. म्हणजे अँड्रोक्लसला पाहिल्यानंतर गर्जनाही केली नाही, हे अँड्रोक्लसने ओळखलं. इन फॅक्ट इट लुक ॲट हिम पिटियसली. पिटियसलीचं मिनिंग दिलेलं आहे बघा, इन अ पिटियस मॅनर, दयाळूपणे, करुणेने. आणि एवढंच नाही, तो सिंह त्याच्याकडे पिटियसली बघत होता म्हणजे करुणेने बघत होता, ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. आणि तो एका ग्रेट पेनमध्ये होता. पेन म्हणजे वेदना. आणि अँड्रोक्लसला लक्षात आलं का तो कोणत्या तरी वेदनेमध्ये आहे की काय, आणि त्याच्यामुळे तो करुणेने बघत होता. अँड्रोक्लस पॉज मीन्स स्टॉप. अँड्रोक्लस थोड्या वेळ थांबला. देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन, स्टेप बाय स्टेप. कॉशियसलीचं मिनिंग दिलेले व्हेरी केअरफुली, खूप काळजीने, खूप सावधानतेने, खूप सावध होऊन तो स्टेप बाय स्टेप त्या लायनकडे गेला.
द लायन मोन अँड व्हिम्पर्ड. आता बघा, मोनचं मिनिंग दिलेलं आहे मेड पेनफुल साऊंड, म्हणजे ग्रंबल्ड म्हणजे कणणे. आणि त्या लायनने अँड्रोक्लसकडे बघून तो कणला. आणि व्हिम्पर्डचं पण मिनिंग दिलेलं बघा, क्राईड पेनफुली म्हणजे हुंदका देणे, अतिशय वेदनेने त्याने हुंदका दिला. आणि बघा, प्लीज हेल्प मी इट्स आईज सीम टू से. आणि जसे काही त्याचे डोळे अँड्रोक्लसला म्हणत होते, प्लीज हेल्प मी, कृपया मला मदत कर. पुढचा पॅरेग्राफ बघा. व्हेन अँड्रोक्लस ड्रू नियर द लायन लोवर्ड इट्स हेड अँड बिगॅन टू लिक इट्स पॉ. आणि बघा, जेव्हा अँड्रोक्लोस त्याच्या जवळ गेला, द लायन लोवर्ड इट्स हेड, लोवर्ड खाली मान घालणे, त्याने त्याचं डोकं खाली घातलं. आणि बिगॅन टू लिक इट्स पॉ. आता टू लिक म्हणजे चाटणे, आणि त्याने पंजा, त्याने त्याचा पंजा चाटायला सुरुवात केली. देन अँड्रोक्लस सॉ दॅट द लायन्स पॉ वॉज वुंडेड, सोर अँड सोलन. बघा, आता बघा, आणि नंतर अँड्रोक्लसला लक्षात आलं, अँड्रोक्लसने बघितलं का त्या सिंहाचा जो पॉ होता, पंजा होता, तो वुंडेड इंज्युअर्ड, खूप जखमी झालेला होता. सोर म्हणजे पेनफुल, खूप दुखरा झालेला होता. आणि त्याचबरोबर सोलन सुजलेला. आता सोलन हा सुद्धा थर्ड फॉर्म आहे. फर्स्ट फॉर्म त्याचा आहे स्वेल, SWELL. सेकंड फॉर्म सुद्धा SWELL, फर्स्ट फॉर्म सारखाच आहे. आणि सोलन म्हणजे सुजलेला. आणि अँड्रोक्लसला लक्षात आलं की त्याचा पंजा दुखरा झालेला आहे, वुंडेड इंज्युअर्ड झालेला आहे, जखमी झालेला आहे, त्याचबरोबर सुजलेला होता. ऑन अ क्लोजर लुक अँड्रोक्लस नोटीस दॅट अ बिग थ्रोन हॅड पियर्स वन ऑफ द लायन्स टोज. आणि क्लोजर लुक आणि जवळून निरीक्षण केल्यानंतर अँड्रोक्लसला लक्षात आलं, नोटीस म्हणजे लक्षात येणे, अ बिग थ्रोन म्हणजे काटा, एक मोठा काटा, हॅड पियर्स छेदून जाणे, वन ऑफ द लायन्स टोज म्हणजे अंगठा, आणि त्याच्या एका अंगठ्याला मध्ये तो जो काटा होता, तो काटा घुसलेला होता पंजामध्ये, पंजाच्या अंगठ्यामध्ये तो काटा घुसलेला होता, म्हणजे छेदून गेलेला होता. त्याचबरोबर बघा पुढे त्याने काय केलं, सो धिस इज द कॉज द लायन्स डिस्ट्रेसचं मिनिंग दिलेलं आहे बघा, ग्रेट ट्रबल. आणि अँड्रोक्लसला लक्षात आलं का त्याचं हेच ग्रेट ट्रबल, अतिशय त्रासाचं हेच कारण असू शकतं का काटा त्याच्या अंगठ्यामध्ये घुसलेला होता. पुढे बघा, सो धिस इज अ कॉज द लायन डिस्ट्रेस थॉट अँड्रोक्लस याचाच विचार करत होता का हेच त्याचं कारण असू शकतं. लास्ट पॅरेग्राफ बघा ह्या पेजवरचा. समनिंग अप ऑल द करेज अँड्रोक्लस स्ट्रेच हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंज्युअर्ड पॉ. समनिंग अपचं मिनिंग दिलेलं आहे, समनिंग अप करेज, ट्राईंग टू बी ब्रेव्ह म्हणजे धैर्य एकवटणे. आणि अँड्रोक्लसने पूर्ण धैर्य एकवटलं. अँड्रोक्लस स्ट्रेच हिज हँड, स्ट्रेच म्हणजे ताणणे, त्यांनी त्याचा हात ताणला. स्लोली टुवर्ड्स द इंज्युअर्ड पॉ, तो जो जखमी पंजा होता त्या पंजाकडे त्याने त्याचं एक हात पुढे केला. ही वॉज अफ्रेड दॅट द लायन्स वुड अटॅक हिम इफ ही टच हिज सोलन पॉ. आणि इव्हन अँड्रोक्लसला ही भीती वाटत होती, जर आपण त्याच्या सोलन पॉला म्हणजे सुजलेल्या पंजाला जर स्पर्श केला तर तो आपल्यावर अटॅक करू शकतो, हल्ला करेल का काय याची भीती वाटत होती. बट द लायन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. इंटेन्शनचं मिनिंग दिलेलं आहे बघा, पर्पज म्हणजे हेतू. आणि पण सिंह त्याचा गुड इंटेन्शन म्हणजे अँड्रोक्लसचा जो चांगला हेतू होता तो सिंहाने समजून घेतला होता की हा आपल्याला नक्की मदत करत आहे. ओके फ्रेंड्स, द रिमेनिंग पार्ट ऑफ द लेसन we will see in the next video. Thank you for watching.